कळू. तुम्ही काय मागणी केली होती न्यायालयामध्ये? MCR ची मागणी केली, MCR झालेला आहे. चला थँक्यू. तपास पूर्ण झाला होता का, सर? तपास पूर्ण झाला होता पहिल्या गुन्ह्यातला? तुम्ही MCR मागितला, तपास पूर्ण झाला होता का? तपास सुरू आहे. तपास सुरू आहे. MCR किती दिवसाचा आहे? एक मिनिट चला. आपण बघतोय, वर्ष होते तपास अधिकारी प्रयत्न केलेला होता. मॅडम नेमकं काय झालं? पहिला जो गुन्हा होता त्याच्यात MCR, काय झालंय मॅडम? पहिला जो गुन्हा आहे त्याच्यात MCR झालाय. दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून घेतलेला आहे. आमचा तपास सुरू आहे. आम्ही आता काहीही महिला अत्याचाराचा आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही. MCR का मागितला? मॅडम MCR का मागितला? तपास कारण पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झाले. तपास पूर्ण नसताना MCR कसा मागितला? मॅडम आपण बघतोय हे सरकारी वकील होते. या ठिकाणी आपण बघतोय की सरकारी वकिलांच्या वतीनं या ठिकाणी बाजू मांडली जाते. त्यांचं म्हणणं आहे की पोलीस कोठडीची मुदत संपलेली होती आणि त्याच्यामुळे आता भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयानं खरं तर आता MCR दिलेला आहे. मात्र आता जरी पहिल्या गुन्ह्यात MCR झालेला असला तरी पुढचे जे त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये त्याला ताब्यात घेण्यासाठीचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सुरू केला जाईल असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय की भोंदूबाबा अशोक खरात जो आहे, जो एक हाय प्रोफाईल केस या ठिकाणी झालेली आहे, त्याला आता न्यायालयीन कोठडी जी आहे ती या ठिकाणी मिळालेली आहे. पोलिसांनी या ठिकाणी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता त्याला इतर गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे एकूणच या प्रकरणामध्ये आता एक मोठी घडामोड झालेली आहे आणि ती म्हणजे भोंदूबाबा अशोक खरातला आता न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. तो न्यायालयाच्या तावडीत असणार आहे आणि यानंतर आता पोलीस देखील ह्या प्रयत्नात असणार आहेत की बाकीचे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये त्याचा ताबा मिळावा, जेणेकरून पुढचे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये त्याचा तपास करता येईल. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांच्या कडनं असं सांगण्यात आलं की तपास जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडी देण्याचं कारण म्हणजे पोलीस कोठडी या ठिकाणी संपलेली होती. पोलीस कोठडीची मुदत पहिल्या गुन्ह्यामधली संपलेली होती आणि त्यामुळे त्याच्यावर आता त्याला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. मात्र दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं देखील पोलिसांच्या वतीनं सांगण्यात येत आहे. त्याच्यामुळे या एकूणच सगळ्या प्रकरणामध्ये आता आणखी पुढे महत्त्वाचे काय धागेदोरे हाती लागत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात आपण बघतोय की भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आता न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता तपास जो आहे तो या दिशेनं सुरू असणार आहे की पुढच्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये. सर, न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे, काय नेमकं आपल्याकडनं सांगण्यात? नाही, मला नाही आयडिया त्या संदर्भात, मी नाही सांगू शकत. आपण बघतोय की या ठिकाणी न्यायालयीन कोठडी जी आहे ती मिळालेली आहे आणि पोलीस कोठडी मागण्याचा प्रयत्न होता. मात्र न्यायालयीन कोठडी आता 14 दिवसांची MCR जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे या एकूणच सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांना देखील किंवा SITला देखील न्यायालयामधनं परवानगी घेऊन भोंदूबाबा अशोक खरातला पुढच्या गुन्ह्यात ताब्यात घ्यावं लागणार आहे अशी एकूण परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणात सुरुवातीपासून जे काही अपडेट्स येत आहेत त्या माध्यमातून एक गोष्ट तर निश्चित आहे की आज भोंदूबाबा खरातच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो कोर्टानं दिलेला आहे आणि त्या माध्यमातून त्याला आज या ठिकाणी MCR जो आहे, न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. अर्थात सातत्यानं हा प्रयत्न पोलिसांकडनं आणि SITकडनं केला जात होता की त्याला या ठिकाणी न्यायालयीन कोठडी न मिळता त्याला पोलीस कोठडी मिळावी. मात्र आता जरी पोलीस कोठडी त्याला मिळालेली नसली तरी या संपूर्ण प्रकरणामध्ये आता न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा परवानगी घेऊन त्याची पोलीस कोठडी मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे. आपण हे संपूर्ण प्रकरण बघितलं तर एक अत्यंत संवेदनशील अशा पद्धतीचं हे संपूर्ण प्रकरण आहे. भोंदूबाबा अशोक खरातला आज न्यायालयात हजर करताना सुद्धा आपण बघितलं प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. एक हाय प्रोफाईल केस म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची पहिली जी केस होती, पहिला जो गुन्हा त्याच्यावर दाखल होता नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनला, त्या पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला या ठिकाणी न्यायालयीन कोठडी मिळालेली
मिळालेली आहे. मात्र इतर जवळपास त्याच्यानंतर 10 गुन्हे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे दाखल झालेले आहेत. त्याच्यामुळे या 10 गुन्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं न्यायालयाची परवानगी घेऊन आता SIT त्याला ताब्यात घेईल. याच दरम्यान खरात व्यतिरिक्त त्याची पत्नी देखील फरार आहे. त्याच्यामुळे त्याच्या पत्नीला देखील ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना झालेले आहेत. काल या ठिकाणी आपण बघितलं की त्याच्या मुलाला SITनं ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर आता त्याच्या माध्यमातून काही नेटवर्क एस्टॅब्लिश होत आहे का, हा देखील प्रयत्न आता SITचा असणार आहे. कारण बोंधूबाबा फक्त अशोक खरातच याच्यात सहभागी होता की त्याच्या परिवारातले काही लोक देखील या संपूर्ण प्रकरणात त्याच्या मदत करत होते, असा देखील एक संशय आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा मुलगा असेल, त्याची बायको असेल किंवा त्याच्या मुली असतील, यांना देखील कुठे ना कुठे या संपूर्ण प्रकरणामध्ये तपासात बोलवण्याचा प्रयत्न SIT मार्फत केला जाऊ शकतो. आता जरी MCR मिळालेला असला, न्यायालयीन कोठडी मिळालेली असली, तरी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पहिल्या गुन्ह्यामध्ये ही न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. त्या पहिल्या गुन्ह्यानंतर जवळपास 10 वेगवेगळे गुन्हे त्याच्या विरोधात दाखल झालेले आहेत. त्याच्यामुळे या 10 गुन्ह्यांमध्ये आता पोलीस न्यायालयाची परवानगी घेऊन टप्प्याटप्प्यानं त्याला पुन्हा एकदा ताब्यात घेतील. त्याला पुन्हा न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी मागतील आणि त्याच्यामुळे त्याची सुटका ही तात्पुरती असली, जरी आत्ता न्यायालयीन कोठडी जरी मिळालेली असली, तरी पोलिसांच्या माध्यमातून त्याला पुन्हा एकदा ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही तातडीनं सुरू करण्यात येईल आणि त्याला पुन्हा एकदा दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेण्यात येईल. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणांमध्ये आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या केसमध्ये आज न्यायालयीन आपण पाहतोय बोंधू खरातला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.